मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लायन्स इंटरनॅशनल लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3231 यांच्या विद्यमाने प्रोजेक्ट खुशी अंतर्गत मुरबाड तालुक्यातील न्हावे सासणे येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. लिओ लायन्स शिशिर माहेश्वरी मल्टिपल डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे 2 पदाधिकारी आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला या परिसरातील असंख्य नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मुरबाड तालुक्यातील म्हसाजवळील क्रिस्टल रिट्रीट माहेश्वरी फार्म न्हावे सासणे येथे पार पडलेल्या या महाआरोग्य शिबिरात परिसरातील हजारो नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. तसेच जवळपास 500 जीवनावश्यक वस्तूंचे किटही निराधार लोकांना वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. नमस्ते, मेरा नाम लिओ लायन्स शिशिर माहेश्वरी है. हमारे संस्था का नाम लिओ मल्टीपल डिस्ट्रिक्ट 3231 है, जो कि लायन्स इंटरनेशनल का यूथ ऑर्गेनाइजेशन है. और ये पूरे मुंबई, ठाणे, रायगढ़, नवी मुंबई ये ऐसे एरिया में फैला हुआ ये संस्था है. और वहाँ से सारे पूरे ये चारों जगह से हमारे लियोस, हमारे वॉलंटियर आज यहाँ पे इकट्ठे हुए क्रिस्टल रिट्रीट मुरबाड में. हमारे संस्था द्वारा आज यहाँ पे क्रिस्टल रिट्रीट में काफ़ी चीज़ें ऑर्गेनाइज की गई है. फ्री मेडिकल चेकअप कैंप हमने ऑर्गेनाइज किया है, जिसमें हम विजन मतलब आँखों का चेकअप, फ्री में चश्मे, फिजियोथेरेपी, ब्लड टेस्ट, डेंटल चेकअप, ये सारी डायबिटीज़ का चेकअप, ये सारी चीज़ें यहाँ पे हम लोगों के लिए फ्री ऑफ कॉस्ट बिल्कुल मुफ्त ये कर रहे हैं. उसके साथ साथ 300 अनाज के किट हमने थ्रू हमारे एल्डर फ्लावर फाउंडेशन डोनेशन के थ्रू हमने ये 300 किट भी डोनेट किए हैं. और साथ में बच्चों के लिए यहाँ पे खेलने कूदने के लिए गेम्स ऑर्गेनाइज किए हैं. और इसी के साथ सेल्फ डिफेंस, आत्मरक्षण का वर्कशॉप भी हमने ऑर्गेनाइज किया है. आज ये सारी चीज़ें हमारी संस्था द्वारा यहाँ पे की जा रही हैं. और हमारे यहाँ पे हमारे लायंस के फास्ट गवर्नर उमेश गांधी
और हमारे जिन्होंने पूरा अनाज के डोनेट किया 300 फाउंडेशन की तरफ से लायन भरत शाह, यह लोग यहाँ पे आए। उसी के साथ साथ यहाँ के MLA श्री किशन कथोरे सर का हमारे को बहुत सपोर्ट रहा है यह चीज़ करने में, और तहसीलदार सर का भी यहाँ पे हमारे को बहुत सपोर्ट रहा है यह चीज़ करने में। उनको भी मैं बहुत धन्यवाद करना चाहूँगा और वह लोग भी यहाँ पे शायद आने वाले हैं। मुरबाड एक ग्रामीण भाग है, इधर आप प्रोग्राम कर रहे हैं, कैसा लग रहा है आपको? हमें बहुत अच्छा लग रहा है। हमने जब यहाँ करने का सोचा तो आज जब हम घर जाएंगे वापस तो हम एक सेटिस्फैक्शन के साथ घर वापस जाएंगे, जब हम यहाँ के लोगों के चेहरों पे वो मुस्कान देखेंगे। और जो हमारे प्रोजेक्ट का नाम भी प्रोजेक्ट खुशियाँ ही है, तो हम वो जब खुशियाँ लोगों के मुंह पे देखेंगे, मन में देखेंगे, तो हमें बहुत ही अच्छा लगेगा। लिओ शादी पाटील आणि हे आमचे प्रेसिडेंट आहेत लिओ लायन मगेश्वरी. आम्ही ह्या संस्थेचे मेंबर्स आहोत, लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 321, आणि आम्ही ॲक्च्युली एक न्यूज मेकर आहोत लायन्स क्लब इंटरनॅशनलचे. आज इथे महिला दिवस असल्यामुळे आम्ही ठरवलं की इकडे येऊन काहीतरी करायचं गावच्या लोकांसाठी, आणि ह्या गोष्टीचा लाभ हजारो लोकांनी घेतला आहे आज. आणि आम्ही आज इथे मेडिकल कॅम्प केला आहे, ज्याच्यात विजन, डेंटल आणि जनरल फिजिओथेरपी पण चेकअप झाला आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही अनाजदान डोनेशन केलं आहे, अनाजदान किट्स, त्याच्यात 1 महिन्याचं राशन आम्ही सगळ्या कुटुंबांना दिलं आहे इकडे. आणि मुलांसाठी जसं तुम्ही बघू शकता की किड्स प्ले एरिया आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे यूथ पिढी आहे, म्हणजे जे येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही सेल्फ डिफेन्स वर्कशॉप ठेवला आहे, सो दॅट ते पण थोडेसे सक्षम होऊ शकतात. आणि ह्या सगळं आयडिया जी होती ती होती त्यांची, आणि त्यांच्यामुळे आज हे सगळं पॉसिबल झालं आहे. महिलांच्यासाठी तुम्ही आरोग्याविषयी काही वाटप केलेलं आहे, ते काय केलेलं? मुलांच्यासाठी आम्ही मेडिकल कॅम्प केला. तर मी बोलली की आम्ही आज महिला दिवसासाठी आम्ही आलेलो, तर त्यासाठीच आम्ही महिलांसाठी पण आज सॅनिटरी पॅड्सचं डोनेशन केलं, ज्याच्यासाठी त्यांना खूप असं नवल वाटलं त्या गोष्टीचं. आणि त्यांना असं हे पण वाटलं की कोणीतरी आमची काळजी करतं आहे, आणि ही गोष्ट इथे कशी जास्त ओपनली डिस्कस नाही होत ह्या गोष्टी. सो त्यांच्यासाठी ही खूप वेगळी गोष्ट होती की आम्ही येऊन हे केलं पॅड्स. माझं नाव साक्षी सोनावणे आहे. मी PDP ऑर्गनायझेशनमधून आहे, आणि लिओ क्लब ऑफ मॅग्नेशियम महाविद्यालय हा 2 क्लबचं कोलॅबरेशन आहे. तर आज मुक्त शिबिर हा आयोजित केलेला आहे आणि ऑर्गनायझेशनतर्फे. तर इथे MBBS, BDS आणि फिजिओथेरपीचं चेकअप आहे. तसंच हे चेकअपही ऑर्गनाईज केलेलं आहे. आतापर्यंत 300 ते 400 लोकांना लसीचा लाभ भेटलेला आहे. हर एक गोष्ट इथे मुक्त आहे लोकांसाठी, आणि आम्ही अजून 200-300 लोक येण्याचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागात तुम्ही हे शिबिर ठेवलेलं आहे, ग्रामीण भागात हे शिबिर ठेवलेलं आहे, कसं तुम्हाला रिस्पॉन्स वाटतोय? लोकांना मला असं वाटतं की खूप टेस्टची खूप गरज आहे, जी त्यांना ह्या परिसरात भेटत नाही आहे. कारण ना इथे हॉस्पिटल आहे ना क्लिनिक आहे. तर अशा कॅम्प मला असं वाटतं की हा ग्रामीण भागात झाला पाहिजे, कारण लोकांना त्या गोष्टीची खूप गरज आहे. तर खूप असे आरोग्य त्यांचं म्हणजे एवढं नीट नाही आहे, त्यांना खूप काही डिझिजेस वगैरे आहे, तर ते सगळं ही ट्रीटमेंट त्यांना देणं गरजेचं आहे. याच्या पुढे काय जनजागृती या भागात करणार आहात का तुम्ही? अशी